नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 इकॉनॉमिक्सचे काही स्पेशल क्लास घ्यावे अशा विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती. तर आपण इथं इकॉनॉमिक्सचे काही स्पेशल क्लास घेत आहोत. आजचं जे सेशन आहे ते तुमचं आर्थिक सर्वेक्षणावरती आहे. इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला इथं नागेश गायकवाड सरांचं पुस्तक मिळून जाईल, दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था. आणि तुम्ही आता सध्या आपली एक्झाम 20 दिवस राहिलेली आहे, तर तुम्ही इथं 29वी सुधारित आवृत्ती संपूर्ण तयारी वापरू शकता रिव्हिजनसाठी. ठीक आहे, ओके. तर आपण सेशनला स्टार्ट करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर, आर्थिक सर्वेक्षण 2022-23. आर्थिक सर्वेक्षणावरती कंबाईनलाही क्वेश्चन असतात, राज्यसभेलाही क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे हा भाग जो आहे हा भाग आपल्याला स्किप करून चालणार नाही. तर आर्थिक सर्वेक्षण 2022-23च्या संदर्भात काय करायचंय, खालील विधानांचा विचार करा असं म्हटलंय. तो आर्थिक व्यवहार विभागाच्या अर्थसंकल्प विभागामार्फत तयार केला जातो आणि FRBM कायदा 2003 अन्वये बंधनकारक कागदपत्रापैकी हा एक दस्तऐवज आहे. ठीक आहे, 2 सेंटेन्स आहेत तिथं तुम्हाला. आर्थिक, जस्ट एक मिनिट थांबा. तर आर्थिक सर्वेक्षणाशी रिलेटेड हे 2 सेंटेन्स आहेत. तर कोडचा वापर करून काय करायचं, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं. क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, क्वेश्चन आहे आर्थिक सर्वेक्षणाशी रिलेटेड. ठीक आहे, ओके. फक्त पहिलं विधान, फक्त दुसरं विधान, फक्त 1 आणि 2, ना 1 ना 2. तर इथं जर आपण बघितलं ना, तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सॉरी तर आर्थिक सर्वेक्षण जे आहे ना, तर हा FRBM कायदा 2003 अन्वये एक दस्तऐवज आहे का, आणि तो आर्थिक व्यवहार विभागाच्या अर्थसंकल्प विभागामार्फत तयार केला जातो का. ठीक आहे, तर हा पहिलाच क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. जे विद्यार्थी लेक्चर बघतील, रेकॉर्डेडच लेक्चर आहे, कमेंट बॉक्समध्ये मला ह्या क्वेश्चनचा आन्सर द्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन मी घेते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेसंदर्भात. ठीक आहे, बघा, UPSC टाईप तुम्हाला असे क्वेश्चन आत्ताच्या एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेबद्दल तुम्ही वाचला असेल, जर तुम्ही सर्वे वाचला असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला विधानांचा विचार करायचा आहे. पहिलं विधान आहे, MSME व्यावसायिक उपक्रम, मुद्रा कर्जदार आणि व्यावसायिकासाठी वैयक्तिक कर्जासाठी विनातारण कर्ज देण्याची ही योजना आहे. ठीक आहे, ओके. आणि दुसरं सेंटेन्स आहे, 1000 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेले कर्जदार या योजनेसाठी पात्र आहे. ओके, तर कोणती विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला विचारले. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या पण योजना आहेत, भले जुन्या योजना असू द्या किंवा नवीन योजना असू द्या, दोन्ही योजना तुम्ही व्यवस्थित इथं बघून घ्या. तर इथं तुम्हाला म्हटले की MSME व्यावसायिक उपक्रम, मुद्रा कर्जदार आणि म्हणजे लाभार्थी गट तुम्हाला विचारलेला आहे की कोणासाठी ही योजना आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं ऑप्शन दिलेला आहे फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही, ना 1 ना 2. आता याच्याबद्दल थोडी आपण इन्फॉर्मेशन घेऊया. याचा आन्सर मी सांगते, फक्त 1. ठीक आहे, आन्सर आहे की MSME व्यावसायिक उपक्रम, मुद्रा कर्जदार आणि व्यवसायासाठी वैयक्तिक कर्जासाठी विनातारण कर्ज देण्याची ही योजना आहे. बघा, आपत्कालीन क्रेडिट लाईन हमी योजना याच्याबद्दल जर तुम्ही बघितलं, याचं उद्दिष्ट काय आहे, MSME व्यावसायिक उपक्रम, मुद्रा कर्जदार व्यावसायिक हेतूंसाठी वैयक्तिक कर्जांना 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत थकीत कर्जाच्या 20% मर्यादेपर्यंत पूर्णपणे हमी आणि विनातारण अतिरिक्त कर्ज प्रदान करणं. बरोबर, त्याच्यामुळे विधान 1 जे आहे ना, ते विधान 1 आपल्याला इथं बरोबर दिसत आहे. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर दुसरं विधान तुम्हाला इथं दिलेलं आहे, विधान 2 बरोबर नाही. का बरोबर नाहीये, सेकंड सेंटेन्स काय दिले आपल्याला, 1000 कोटी रुपयापर्यंत वार्षिक उलाढाल असलेले कर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत. ठीक आहे, ओके.
आता पात्रता जर आपण बघितली तर ही जर नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीकडून 100% गॅरंटी कव्हरेज दिलं जात आहे. ओके, तर बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या ज्याला आपण NBFC कर्ज देतात. बरोबर, पात्रता 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत 50 कोटी रुपयापर्यंत कर्ज थकबाकी असलेले आणि 250 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेले कर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत. इथे काय म्हटलेलं आहे बघा, 1000 कोटी म्हटलंय. मग सेकंड सेंटेन्स बरोबर येईल नाही, दुसरं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, तर हे आपत्कालीन क्रेडिट लाईन हमी योजनेवरती क्वेश्चन होता आणि असे क्वेश्चन तुम्हाला प्रिलिमला विचारले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बॉन्ड यील्ड. बॉन्ड यील्ड वाढण्यामागे कोणते कारण असू शकते? ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे व्याजदरात वाढ, दुसरा आहे रोखे दरात वाढ. ओके, आता इथं बॉन्ड यील्ड म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. UPSC प्रमाणे क्वेश्चन आपल्याला हे विचारले जाऊ शकतात. तर तुमच्यासाठी क्वेश्चन आहे बॉन्ड यील्ड म्हणजे काय. बघूया किती विद्यार्थ्यांनी ही संकल्पना वाचलेली आहे. आपला आन्सर काय आहे बघा, आपला आन्सर आहे सी ऑप्शन, 1 आणि 2 दोन्ही. ठीक आहे, ओके. बघा, बहुतेक रोखे एक निश्चित व्याजदर देतात आणि ते व्याजदर कमी झाल्यास काय होतं, अधिक आकर्षक बनतात. बरोबर, काय होतं, व्याजदर जर कमी झाले तर अधिक आकर्षक बनतात, त्याच्यामुळे मागणी पण वाढते, बॉन्डची किंमत पण वाढते. बरोबर, याच्या उलट जर व्याजदर वाढले तर गुंतवणूकदार काय करतो, यापुढे बॉन्डने भरलेल्या कमी निश्चित व्याजदराला प्राधान्य देणार नाही. परिणामी काय होईल, त्याच्या किमतीमध्ये घसरण होईल. त्याच्यामुळे काय होतं, रोख्यांचा व्याजदरांशी कसा संबंध असतो, उलटा संबंध असतो. ओके, जेव्हा पैसे उधार घेण्याचा खर्च वाढतो म्हणजे जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा रोख्यांच्या किमती सहसा घसरतात आणि शिवाय बॉन्डच्या किमती कमी झाल्यानं काय होतं, उत्पन्नामध्ये वाढ होते. ऑप्शन आहे का बघा, व्याजदरात वाढ आणि रोखे दरात घट. ठीक आहे, ओके, क्लिअर, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे तिसरा पर्याय हा बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे पतधोरण कडक केल्याने कोणता परिणाम होऊ शकतो. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत, विचारले जाऊ शकतात. जर पतधोरण कडक केलं तर इथं कोणता परिणाम होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ, बेरोजगारी वाढली, आर्थिक विकासामध्ये घसरण, बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन. पतधोरण जर कडक झालं तर काय काय होऊ शकतं, कोणती विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. आन्सर काय आहे, बेरोजगारी वाढेल, आर्थिक विकासात घसरण होईल, बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन. ठीक आहे, आता हे कसं ते आपण बघूया. बघा, कडक पतधोरणाचे परिणाम काय असतात, चलनवाढीवर नियंत्रण, बेरोजगारी वाढते, आर्थिक विकासाला गती, विनिमय दर वाढतो, बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन. इथं वस्तूंच्या किमतीचा आणि याचा काय संबंध आहे का, नाही. बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे की पतधोरण जर वाढलं तर या पतधोरण वाढल्याचे परिणाम काय होतात. पहिला परिणाम आहे चलनवाढीवरती नियंत्रण. लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेचा चलन पुरवठा कडक करण्याचा मुख्य उद्देश काय असतो माहिती का, महागाई कमी करणं. मग इथं काय दिले आपल्याला, वस्तूच्या किमतीत वाढ. पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे पतधोरण कडक करणं कशासाठी केलं जातं, महागाई कमी करण्यासाठी केलं जातं. बरोबर, त्याच्यामुळं वस्तू आणि सेवांच्या किमतीतील स्थैर्य सुनिश्चित करणं हा याचा मुख्य उद्देश असतो. ओके, त्याच्यानंतर आहे बेरोजगारी वाढते, कमी वापरामुळे वस्तू आणि सेवांची विक्री पण घटते. ओके, त्याच्यामुळे काय होतं, कंपन्यांनी खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जातं. हे कडक पतधोरणाचे परिणाम आहेत. आर्थिक विकासाला गती. बघा, सगळ्या उपाययोजनांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये फिरणाऱ्या पैशाला आळा घालण्यावरती भर देण्यात आल्याने काय होतं, वस्तू आणि सेवांचा जो खप आहे आणि विक्री आहे कमी होतो. ओके, परिणामी व्यावसायिक संस्थांचा नफा कमी होतो, तसेच ग्राहकांना कर्ज देण्यासाठी बँकेकडे पुरेसा निधी उपलब्ध राहत नाही. त्याच्यानंतर विनिमय दर पण वाढतो. बघा, याच्यामुळे काय होतं, निर्यातीमध्ये घट होते, आयातीमध्ये वाढ होते. परिणामी काय होतं, विनिमय दर वाढतात आणि देयकांचा समतोल जो आहे तो कमी होतो. बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन, ग्राहक वस्तू आणि सेवा खरेदीवर खर्च कमी करतात. कडक पतधोरण आहे त्याच्यामुळे. बरोबर, त्याच्यामुळे क हा पर्याय जो आहे तो आपला इथं बरोबर आहे. तुम्हाला संकल्पना क्लिअर पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा. आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा जो विकास आहे तो 6.5 ते 7% दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा विकास दर खालीलपैकी कोणता आहे. ठीक आहे, ओके. घरगुती वापरामध्ये पुनरागमन,
सार्वजनिक भांडवली खर्चावर भर, याचे कारण बेस इफेक्ट आहे. बघा क्वेश्चन काय विचारलाय, भारताचा विकास दर आर्थिक वर्षानुसार 2023 मध्ये तुम्हाला विचारले. ठीक आहे, तर इथं तुम्हाला दिले 1 आणि 2, 2 आणि 3, फक्त 1 आणि फक्त 1, 2 आणि 3. काय येईल आन्सर? आन्सर येईल पहिला ऑप्शन बरोबर, फक्त 1 आणि 2. बघा कसं ते आपण बघूया. घसरणीनंतर आर्थिक वर्ष 2023 साठी वाढीचा अंदाज जवळजवळ सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा कसा आहे? जास्त आहे. तुम्ही जर करंट अफेअर्स वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. साथीच्या आधीच्या दशकातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या सरासरी वाढीपेक्षा किंचित जास्त आहे. ओके, IMFचा अंदाज जर तुम्ही बघितला तर 2022 मध्ये भारत वेगाने वाढणाऱ्या पहिल्या 2 महत्वाच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. ओके, मजबूत जागतिक बंदी आणि कडक देशांतर्गत पतधोरण असून सुद्धा भारताचा जो विकास दर आहे अजून किती आहे? 6.5 ते 7% दरम्यान अपेक्षित असेल आणि तोही बेस इफेक्टचा फायदा न घेता म्हटले. त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे आपला, हा आपला इथं नाही येणार. लक्षात आलं? क्लिअर? आणि भारताच्या मूलभूत आर्थिक लवचिकतेचं प्रतिबिंब आहे. त्याच्यामुळं तिसरं सेंटेन्स तर येणारच नाही आपलं, बरोबर. आणि उपभोगातील पुनरुत्थानाला पेंटअप मागणी जी असते ना, त्या पेंटअप मागणीच्या मुक्ततेमुळे काय होईल? समर्थन मिळालं आहे. आणि ही घटना पुन्हा भारतासाठी अद्वितीय नाही, परंतु डिस्पोजेबल उत्पन्नात उपभोगाचा वाटा वाढल्याने काय होतं? प्रभावित झालेली स्थानिक घटना दर्शवतं. त्याच्यामुळं पहिलं जे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे आणि सार्वजनिक भांडवली खर्चावर भर हेही सेंटेन्स आपल्या इथं बरोबर असलेलं दिसून येतं. कसं दिसून येतं बघा. दुसरं सेंटेन्स आपलं काय आहे? सार्वजनिक भांडवली खर्चावर भर. पहिलं सेंटेन्स तर तुम्ही बघितलं, केंद्र सरकारचे गेल्या 2 अर्थसंकल्पामध्ये कॅपेक्स वर भर देण्यात आलेला आहे. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा कॅपेक्स म्हणजे काय. ज्यांनी अभ्यास केले नसेल ही संज्ञा तर तुम्हाला माहित पाहिजे कॅपेक्स म्हणजे काय. ओके, हा, अर्थशास्त्र मधल्या सगळ्या संज्ञा तुम्ही एका कॅपिटल एक्सपेंडिचर, बरोबर, कॅपेक्स म्हणतात त्याला, बरोबर आहे का सांगा. हा, तो केवळ देशातील पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढण्यासाठी घेतलेला एकमेव उपक्रम नव्हता. ओके, संक्षिप्त मध्ये म्हटलं जातं. तर नॉन स्ट्रॅटेजिक PSC म्हणजे निर्गुंतवणुकीकरणाच्या सुट्ट्यांमुळे व्यापक झालेल्या आर्थिक परिदृश्यामध्ये जर आपण बघितलं तर खाजगी गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने आणि सार्वजनिक क्षेत्रातील मालमत्तेचा हा एक भाग होता. त्याच्यामुळे विधान 2 जे आहे ना, ते विधान 2 आपल्याला इथं बरोबर असलेलं दिसून येतं. ओके, क्लिअर? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन बघूया. तर हे शॉर्ट फॉर्म वगैरे सगळे आपल्याला माहित पाहिजेत. खालीलपैकी कोणते श्रमशक्ती सहभाग दराचं सर्वोत्तम वर्णन करतं? एकूण लोकसंख्येपैकी कामकाजी वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी, रोजगारक्षम कामाच्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी, नोकरी करणाऱ्या किंवा सक्रियपणे रोजगार शोधणाऱ्या कामकाजी वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी, औपचारिक क्षेत्राचा भाग असलेल्या कामकाजी वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी. श्रमशक्ती सहभाग दर क्वेश्चन विचारला, सोपा क्वेश्चन आहे. उत्तर आहे सी ऑप्शन, बरोबर. काय आहे? नोकरी करणाऱ्या किंवा सक्रियपणे रोजगार शोधणाऱ्या कामकाजी वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी, बरोबर. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांच्या मते श्रमशक्तीमध्ये 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक असतात. कोणत्याही 2 श्रेणीतील असतात. नोकरी करत आहेत आणि बेरोजगार आहेत, काम करण्यास तयार आहेत, सक्रियपणे नोकरीच्या शोधात आहेत, बरोबर. या 2 श्रेणीमध्ये नोकऱ्यांची मागणी करणारी लोक आहेत. या मागणीचा उल्लेख जो आहे तो LFPR ने केलेला आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो इथं आपला आन्सर जे आहे ते सी आहे. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट बघा. तुम्हाला स्कीम वरती महिलांविषयी ज्या स्कीम असतील, टेक्निकल ज्या असतील, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. PM श्री बद्दल तुम्हाला क्वेश्चन आहे. PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया याच्या संदर्भात तुम्हाला विधानं दिलेली आहेत. PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया ही सध्याच्या सरकारी शाळांना मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे. सेकंड सेंटेन्स आहे, PM श्रीचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती प्रदान करणे आहे. तुम्हाला विचारलंय कोणती विधाने बरोबर आहे. ठीक आहे,
फक्त एक, फक्त दोन, फक्त एक आणि दोन, वरील पैकी कोणतेही नाही. तर आपल्याला हे माहितच पाहिजे पीएमश्री बद्दल. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा, सध्याच्या सरकारी शाळांना मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया या योजनेला मंजुरी दिलेली आहे. ही योजना विविध पार्श्वभूमी, बहुभाषिक गरजा, मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांची काळजी घेणाऱ्या, न्याय्य सर्वसमावेशक वातावरणात उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करेल. त्याच्यामुळं विधान 1 जे आहे ना, ते विधान 1 बरोबर आहे की पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया ही सध्याच्या सरकारी शाळांना मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे. ठीक आहे. विविध पार्श्वभूमी, बहुभाषिक गरजा, मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांची काळजी घेणारे आहे, उच्च दर्जाचे शिक्षण देणं हे उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे विधान 2 जे आहे ना, इथे काय म्हटलंय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हटलंय बरोबर, शिष्यवृत्ती प्रदान करणं, तर हे चुकीचं आहे. आपलं काय टार्गेट आहे, उच्च दर्जाचं शिक्षण देणं बरोबर, बहुभाषिक गरजा वगैरे. तर सेकंड सेंटेन्स आपलं चुकीचं आहे. कळलं. तर असे क्वेश्चन बघा युपीएससीला फार विचारले जातात. म्हणजे युपीएससीचा जो ट्रेंड आहे ना, तो तुम्हाला इकडे आपल्या एमपीएससी मध्ये लागू झालेला दिसून येईल. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. शासनाने सुरू केलेल्या विद्यांजली कार्यक्रमाचा उद्देश वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे हा आहे. ठीक आहे. ओके. विद्यांजली पोर्टल हे समुदाय आणि स्वयंसेवक संस्था यांच्यासाठी सरकारी आणि अनुदानित शाळांशी संवाद साधण्यासाठी आणि जोडण्यासाठी एक पोर्टल आहे. कोणते विधान बरोबर आहे तसं तुम्हाला विचारले. फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2, वरील पैकी काहीही नाही. विद्यांजलीवरती अगोदर पण युपीएससीने क्वेश्चन विचारलेला होता, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. चला, तर इथं आपलं उत्तर आहे बी ऑप्शन. तुम्ही अगोदर ऑप्शन बघून घ्या. फक्त 2. इथं उद्देश तुम्हाला चुकीचा, उद्देश, लाभार्थी गट आणि जे काही आहे ते तुम्हाला विचारलं जातं. तर सरकारने सुरू केलेल्या विद्यांजली कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ना, शाळांना बळकट करणे, लक्षात घ्या, शाळांना बळकट करणे आणि समुदाय, सीएसआर आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आहे. इथं काय दिले आपल्याला, इथे काय दिले बघा, वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे, तर हे चुकीचं आहे. ओके, विधान 1 बरोबर नाही. ठीक आहे. विद्यांजली पोर्टल समुदाय स्वयंसेवक संस्था यांना त्यांच्या पसंतीच्या सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांशी थेट संवाद साधण्यास आणि कनेक्ट करण्यास सक्षम करते. त्याच्यामुळे विधान 2 जे आहे ना, तर ते विधान दुसरं आपलं इथं बरोबर येतं. लक्षात आलं, क्लिअर. तर हा आपला सेट 1 होता. आपण सेट जवळजवळ 4 सेट घेणार आहोत, जेणेकरून तुमचा आर्थिक सर्वेक्षणाचा जो भाग आहे तो सगळा इथं कव्हर होऊन जाईल. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. क्वेश्चन आहे आकांक्षी जिल्ह्यांच्या कार्यक्रमाच्या परिवर्तनासंदर्भात. तर बघा, आकांक्षी जिल्ह्याच्या कार्यक्रमावरती आधी पण एक क्वेश्चन आला होता. तर तुम्हाला खालील विधानांचा विचार करा असं म्हटलेलं आहे. नागरिकांचं जीवनमान उंचावणे आणि वाढत्या अर्थव्यवस्थेत सर्वांचा सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करणे याच्यावरती त्याचा भर आहे. भारत सरकारने 28 राज्य केंद्रशासित प्रदेशामधील 117 महत्वाकांक्षी जिल्हे एकत्रित निर्देशकाच्या आधारे निश्चित केले आहेत. दर महिन्याला जिल्ह्यांची क्रमवारी 49 की परफॉर्मन्स इंडिकेटर्स मधील वाढीव प्रगतीवरती आधारित आहे. तुम्हाला विचारलंय वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. ओके, फक्त 1 आणि 2, फक्त 1 आणि 3, फक्त 2 आणि 3 आणि फक्त 1, 2 आणि 3. जर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे वाचला असेल तर तुम्ही इथं आकांक्षी जिल्ह्याबद्दल नक्कीच वाचला असेल. ठीक आहे. ओके, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम जो आहे नीती आयोग, तर याच्यामध्ये तुम्हाला 2018 मध्ये हा सुरू केलेला कार्यक्रम आहे बरोबर. कधी चालू केलेला आहे ते आपल्याला माहित पाहिजे, कोणी चालू केला, कधी चालू केला. ठीक आहे. तर इथं तुम्हाला विस्तार केलेला दिसतो 22 मध्ये. 18 मध्ये लॉन्च केलेला आहे. त्याचं उद्दिष्ट काय होतं, मुख्य सामाजिक क्षेत्रामध्ये तुलनेनं कमी प्रगती दर्शवलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा कायापालट करणं बरोबर.
आकांक्षी जिल्हे म्हणजे भारतातील ते जिल्हे जे गरीब सामाजिक आर्थिक निर्देशकामुळे प्रभावित आहेत. ओके, क्लिअर. तर उद्दिष्टावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. रँकिंग साठी जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्स वरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आरोग्य आणि पोषण आहे, शिक्षण आहे, शेती आणि जलस्रोत आहे, आर्थिक समावेश आणि कौशल्य विकास आहे, पायाभूत सुविधा आहे. ओके, तर तुम्हाला हे एडीपीशी संबंधित आव्हानं वगैरे तर विचारणार नाहीत, फक्त डेल्टा रँकिंग पद्धती जी आहे ना, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि बाकी तुम्हाला जास्त काही अवघड विचारलं जाणार नाही. ठीक आहे. ओके, अटल इनोव्हेशन मिशन वरती पण एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचा आन्सर काय आहे? आन्सर आहे बी. आपलं उत्तर काय आहे बघा, फक्त 1 आणि 3. आता इथे तुम्हाला 28 राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेश म्हटलंय, 117 जिल्हे म्हटलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. तर बघा, भारत सरकारने 2022 पर्यंत नवीन भारताची संकल्पना घेऊन जानेवारी 2018 मध्ये आकांक्षी जिल्ह्याचं परिवर्तन, बरोबर, म्हणजे एडीपी हा कार्यक्रम सुरू केला, ज्याच्यामध्ये नागरिकांचं जीवनमान उंचावण्यावरती आणि सर्वांचा समावेशक विकास सुनिश्चित करणे याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं. त्याच्या वाढत्या ह्याच्यामुळे काय झालं, इथं हे जे पहिलं सेंटेन्स आहे ना आपलं, की वाढत्या अर्थव्यवस्थेत सर्वांचा समावेशक विकास सुनिश्चित करण्यावरती भर आहे, तर हे पहिलं विधान बरोबर आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये तुम्हाला 28 घटक राज्य पब्लिक केंद्रशासित प्रदेश म्हटले, तर इथं 28 राज्य, 17 आकांक्षी जिल्हे. आता इथं नीती आयोग आणि आरोग्य पोषण हे इंडिकेटर्स मी आता तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. आता इथं चुकलंय काय बघा, तर इथं एकत्रित निर्देशकाच्या आधारावर निश्चित केले आहेत असं म्हटलंय. तर इथं तुम्हाला HDI वर परिणाम करणाऱ्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या संमिश्र निर्देशकाच्या आधारे ओळखले आहे. त्याच्यामुळं विधान 2 जे आहे ना, ते विधान 2 इथं आपल्याला चुकीचं दिसून येतं. तिसरं सेंटेन्स काय आहे बघा, तिसरं सेंटेन्स आहे की दर महिन्याला, ओके, तर इथं हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्याच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो. तात्काळ सुधारण्यासाठी आणि दर महिन्याला जिल्ह्यांची क्रमवारी करून प्रगती मोजली जाते आणि 5 व्यापक सामाजिक आर्थिक थीम अंतर्गत 49 की परफॉर्मन्स इंडिकेटर्स मध्ये वाढीव प्रगतीवरती हे रँकिंग आधारित आहे. म्हणजे तिसरं सेंटेन्स जे आहे ना, ते तिसरं सेंटेन्स आपल्याला इथं बरोबर असलेलं दिसून येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ई श्रम पोर्टलच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे. क्वेश्चन आहे, ई श्रम पोर्टलच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी पोर्टल विकसित केला आहे, ज्याची आधारशी पडताळणी केली जाते. सेकंड सेंटेन्स आहे, या राष्ट्रीय डेटाबेसमध्ये स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, टमटम आणि प्लॅटफॉर्म कामगार इत्यादींचा समावेश आहे. पुरुष नोंदणीपेक्षा महिला नोंदणी अधिक आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला ई श्रम पोर्टल बद्दल आणि विचारलेला आहे की कोणती विधाने बरोबर आहेत. अशा एकतरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये फिक्स असतो, तर आपला आन्सर आहे सी. फक्त दुसरं आणि तिसरं विधान इथं बरोबर आहे. ठीक आहे. आता पहिलं सेंटेन्स का चुकलंय आपण बघूया. बघा, इथं श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल विकसित केले, बरोबर. इथं तुम्हाला काय दिले, इलेक्ट्रॉनिक्स माहिती मंत्रालय म्हटले, मंत्रालय चुकीचं दिलेलं आहे, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. ओके, याच्यामध्ये कामगारांचे नाव, व्यवसाय, पत्ता, व्यवसायाचा प्रकार, शैक्षणिक पात्रता, कौशल्याचे प्रकार हा जो तपशील आहे त्यांच्या रोजगार क्षमतेच्या इष्टतम प्राप्तीसाठी आणि त्यांच्यापर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ वाढवण्यासाठी कॅप्चर केला जातो. ओके, थर्ड सेंटेन्स दुसरं जे सेंटेन्स आहे, स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, प्लॅटफॉर्म कामगार, असंघटित कामगारांचा हा पहिलाच राष्ट्रीय डेटाबेस आहे, त्याच्यामुळे विधान 2 जे आहे ना ते बरोबर आहे आणि पुरुष नोंदणीपेक्षा महिला नोंदणी जास्त आहे. सध्या ई श्रम पोर्टल, NCS पोर्टल आणि असीम पोर्टलशी सेवांच्या अखंड सुविधेसाठी आपल्याला इथं जोडले गेलेले दिसून येतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर 31 डिसेंबर 2022 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर ई श्रम पोर्टलवर एकूण 28.5 कोटीहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी झालेली आहे. एकूण नोंदणीपैकी 52.8% महिला नोंदणी, म्हणजे महिलांचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. आपण जे म्हणत होतो आता थर्ड सेंटेन्स जे होतं,
ते थर्ड सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, आणि एकूण नोंदणीपैकी 61.7% नोंदणी 18 ते 40 वयोगटातील होती. त्याच्यामुळे तिसरं विधान जे आहे ना, ते तिसरं विधान बरोबर आहे. राज्यानुसार जर बघितलं, युपी 29.1%, बिहार 10%, पश्चिम बंगाल 9%. एकूण नोंदणीपैकी जवळपास निम्म्या नोंदणीकृत आहेत. ओके, आणि एकूण नोंदणीमध्ये कृषी क्षेत्रातील कामगारांचं जे योगदान आहे ते 52.4% आहे. त्याच्यानंतर घरगुती आणि घरगुती कामगार 9.8%, बांधकाम कामगार 9.1% आहेत. लक्षात घ्या बरं का, याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY याच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. ओके, तर PMFBY 2016च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक अपयशी झाल्यास सर्वसमावेशक विमा संरक्षण देण्यासाठी त्यांचे उत्पन्न स्थिर ठेवण्यास मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला. म्हणजे आपल्याला उद्देश माहित पाहिजे. PMFBY ही सध्या शेतकरी नोंदणीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी व्यापक पीक विमा योजना आहे. तर इथं आपल्याला जगातील सर्वात मोठी पीक विमा योजना आहे असं म्हटलेलं आहे. आणि विधानं कोणती बरोबर आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, ओके. फक्त एक, फक्त दोन, फक्त एक आणि दोन, एक किंवा दोन नाही. ठीक आहे, ओके. तर याचं उत्तर आहे आपला सी ऑप्शन. लक्षात घ्या, एक आणि दोन. तर या स्कीम ज्या आहेत ना, स्कीमचे तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत. 2016च्या खरीप हंगामामध्ये PMFBY सुरू करण्यात आले होते. पीक अपयशी झाल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न स्थिर करण्यासाठी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या सामान्य विमा कंपन्या. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला सध्याचं राजकीय वातावरण असेल, देशातील पीक विम्यामध्ये धोरणात्मक सहभागाची गरज असेल तर ते लक्षात घेऊन वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा केली जातात. या योजनेमध्ये सगळे अन्न आणि तेल बियाणे पिके असतील, तसेच वार्षिक, व्यावसायिक आणि बागायती पिकांचा पण समावेश आहे. याच्यावरती पण क्वेश्चन बनवू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ज्याच्यासाठी मागील उत्पादनाची माहिती उपलब्ध आहे. ओके, आणि ज्याच्यासाठी सामान्य पीक अंदाज सर्वेक्षणाचा भाग म्हणून क्रॉप कटिंग प्रयोग जे आहेत ते केले जातात. खरीप 2020 पासून सुरू होणाऱ्या अद्ययावत योजनेत सगळे शेतकरी सहभागी होण्यास मोकळे आहेत आणि राज्यांनी सलग 3 वर्षासाठी विमा कंपन्याची निवड केलेली आहे. ओके, त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे ना, पहिलं विधान इथं बरोबर आहे. ठीक आहे, ओके. सेकंड सेंटेन्स काय आहे बघा, शेतकऱ्यांच्या सहभागाच्या दृष्टीने हा जो कार्यक्रम आहे जगभरातला सर्वात मोठा पीक विमा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये दरवर्षी सरासरी 5.5 कोटी अर्ज येतात आणि प्रीमियमच्या बाबतीत 3रा क्रमांक लागतो. ओके, त्याच्यामुळे जगातला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि अंमलबजावणीच्या गेल्या 6 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरलेला पण इथं आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे सेकंड सेंटेन्स जे आहे ना ते इथं बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्किल इंडिया मिशनच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, स्किल इंडिया मिशनशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारला इथं. स्किल इंडिया मिशनचा मुख्य फोकस म्हणजे स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनलने भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ओके, थर्ड आहे लाईव्हलीहूड प्रमोशन कार्यक्रमासाठी कौशल्य संपादन आणि ज्ञान जागृतीसाठी आशिया विकास बँकेने निधी दिला आहे. कोणतं विधान बरोबर आहे असा क्वेश्चन, असा सेंटेन्स तुम्हाला इथं विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. बघा, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. हे सगळं आपण वाचतो पण आपण लक्षात ठेवत नाही, बरोबर. तर केअरफुली गोष्टी जर आपण बघितल्या तर थोडस उत्तर आपल्याला सोपी जातात. पण जर तुम्ही केअरफुली नाही बघितलं तर काय होतं, उत्तर येत नाहीत आपल्याला. बरोबर जर वाचन असेल आपलं तर आपल्याला इथं गोष्टी समजत नाहीत. ठीक आहे, ओके. तर आन्सर काय आहे बघा, याचा आन्सर आहे फक्त 1 आणि 2. म्हणजे स्किल इंडिया मिशनचा मुख्य फोकस जो आहे ना, तो मुख्य फोकस स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग असा आहे. ओके, आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनलने काय केलंय, भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ओके, आता इथं थर्ड सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे. बघूया आपण आता इथं. बघा, स्किल इंडिया मिशन देशभरातील कौशल्य, रिस्किलिंग, अपस्किलिंग व्यक्तीसाठी अल्प मुदतीचे आणि दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतात. ठीक आहे,
त्याच्यामुळे विधान 1 जे आहे ना ते विधान 1 बरोबर आहे. सेकंड सेंटेन्स बघा, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इंटरनॅशनलची स्थापना ही जी आहे भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याच्या आणि कुशल मनुष्यबळाची गतिशीलता सुधारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यामुळे विधान 2 जे आहे ना ते विधान 2 बरोबर आहे. क्लिअर. आता थर्ड सेंटेन्स बघा, लाईव्हलीहूड प्रमोशनसाठी संपादन आणि ज्ञान जागरूकता संकल्प हा 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला जागतिक बँकेचा कर्ज सहाय्यक कार्यक्रम आहे, जो कौशल्य विकास उपक्रमांचं केंद्रीकरण करण्यासाठी आणि कौशल्य विकास कार्यक्रमांना स्थानिक मागणी आणि तरुणांच्या आकांक्षांशी संरेखित करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे विधान 3 जे आहे ते विधान 3 बरोबर नाही. ठीक आहे, इथे काय म्हटलंय, विकास बँकेने निधी वगैरे दिलेला आहे, तर हे आहे चुकीचं. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 शी रिलेटेड. ठीक आहे, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 शी रिलेटेड हा आपला क्वेश्चन आहे. बघा काय विचारलंय क्वेश्चन मध्ये ते आपण आधी बघूया. क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे भारतीय राज्यांमधील जंगलामध्ये सर्वाधिक कार्बन साठा मध्य प्रदेशामध्ये नोंदवला गेला. ठीक आहे, 2013च्या तुलनेत 2021 मध्ये देशातील खारफुटीच्या कव्हरमध्ये वाढ नोंदवण्यात आली. ओके, कोणती विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलं. 21चा जो रिपोर्ट आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे हा. फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही 1 किंवा 2. ठीक आहे, आता इथे तुम्हाला फॅक्च्युअल डाटा विचारलाय त्यांनी, फक्त 2 बरोबर आहे. आता हा जो सर्वाधिक कार्बन साठा जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे का इतर स्टेटमध्ये आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट जो आहे ना तो तुम्हाला करायचा आहे 2021चा. आता 21चा आहे, तुम्ही मला मॅडम परीक्षा तर एवढं परीक्षेमध्ये तुम्हाला जुनं कंटेंट पण विचारलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळं करावं लागतं आपल्याला. तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, 2004 मध्ये प्रथमच भारतातील जंगलांमध्ये कार्बन स्टॉकचे जे काय म्हणतात त्याला मूल्यांकन केलेलं आहे आणि द्वैवार्षिक असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय दिलेलं आहे, जे कार्बन स्टॉक म्हणजे जे कार्बनचं प्रमाण वातावरणातून काढून टाकलं जातं आणि बायोमास, देडवूड असेल, माती, जंगलातील कचरा याच्यामध्ये साठवलं जातं. ठीक आहे, ओके. इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टचा अंदाज आहे तिथं तुम्हाला कार्बन साठा जो आहे तो किती दशलक्ष टन वगैरे आहे हे तुम्हाला विचारलेलं नाहीये. 79.4 दशलक्ष टन कार्बन साठा वाढलेला आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय, कार्बन साठा जो आहे तो सर्वाधिक अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. बरोबर, ओके. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, त्याच्यामुळे पहिलं विधान आपलं चुकीचं आहे. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशामधील प्रति हेक्टर वन कार्बन साठा काय दर्शवतो की जम्मू काश्मीर प्रति हेक्टर 173.41 टन कार्बन स्टॉकचे योगदान देतं. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर सिक्कीम, त्याच्यानंतर अंदमान निकोबार प्रति हेक्टर म्हटलंय. ठीक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्ही इथं वाचून घ्या. आता इथं खारफुटीचं आच्छादन जे आहे ते 364 किलोमीटरनं वाढलेलं आहे. तुम्हाला काय दिलंय बघा, 2013च्या तुलनेमध्ये 21 मध्ये वाढलेला आहे. ओके, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला क्वेश्चन आहे नमामि गंगे कार्यक्रमाबाबत. ठीक आहे, क्वेश्चन कशाबद्दल आहे, नमामि गंगे कार्यक्रमाबाबत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा जबाबदार आहे. ओके, त्याचे नोडल मंत्रालय जलशक्ती मंत्रालय आहे. कार्यक्रमाचा दुसरा टप्पा प्रकल्प पूर्ण करण्यावर आणि बँक करण्यायोग्य तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यावरती भर दिला जाईल. ओके, बघा आता इथं तुम्हाला आपलं आन्सर जे आहे ते कोणतं विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. तर तिन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत आपली. ठीक आहे, तर हे एक एकात्मिक संवर्धन अभियान आहे. राष्ट्रीय गंगा नदीचं प्रदूषण प्रभावीपणे कमी करणे हा त्याचा हेतू आहे. संरक्षण आणि पुनरुज्जीवन दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जून 2014 मध्ये केंद्र सरकारने फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून मान्यता दिलेली आहे. ओके, हे जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन विभागामार्फत
कार्यरत आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे विधान 2 बरोबर आहे. हा कार्यक्रम नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि त्याच्या राज्य सहयोगी संस्था म्हणजे राज्य कार्यक्रम व्यवस्थापन गट SPMGS म्हणतो आपण याला, त्याच्यामुळे विधान 1 बरोबर आहे. छोट्या नद्या पाणथळ क्षेत्रांच्या पुनरुज्जीवनावर पण भर दिला जात आहे आणि इथं भविष्यासाठी प्रत्येक गंगा जिल्ह्याने किमान 10 पाणथळ प्रदेशांसाठी वैज्ञानिक योजना आणि आरोग्य कार्ड विकसित करायचे आहे आणि प्रक्रिया केलेलं पाणी आणि इतर उत्पादनांच्या पुनर्वापरासाठी धोरणं स्वीकारायची आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा क्वेश्चन म्हणजे इझी होता, कारण या कार्यक्रमाबद्दल बऱ्याच वेळा न्यूजपेपर मध्ये आपण वाचलेलं असतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय पीक विमा पोर्टलच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, तर हे शेवटपासून सर्व तक्रारी हाताळण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. यात विमा कंपन्यांशी API आधारित कनेक्टिव्हिटी आहे. हे 2022 मध्ये लॉन्च करण्यात आलं आणि पिकांचं उत्पादन वाढविण्याचं उद्दिष्ट आहे. ओके, तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं तुम्हाला इथं विचारलंय. फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 4, फक्त 1, 2 आणि 3 आणि फक्त 1, 2, 3 आणि 4. काय येईल उत्तर बघा. राष्ट्रीय पीक विमा पोर्टलशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर आपला आन्सर आहे सी ऑप्शन, म्हणजे तुम्हाला इथं चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे. बघूया आपण. तर राष्ट्रीय पीक विमा पोर्टल जे तक्रारी हाताळण्यासाठी आहे, बरोबर आहे. विमा कंपन्यांशी API आधारित कनेक्टिव्हिटी आहे, हेही बरोबर आहे. 21 जुलै 2022 रोजी छत्तीसगडमध्ये बीटा आवृत्तीमध्ये लॉन्च करण्यात आलं, हेही बरोबर आहे. पण इथं उद्दिष्ट पीक विम्याशी संबंधित तक्रारी हाताळणे आणि पिकांचं उत्पन्न वाढवणं नाही, त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एकच मिनिट थांबा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला GVA म्हणजे काय. बघा, एकूण मूल्यवर्धित, तुम्हाला हे पार्ट 1 मध्ये झालं असेल इकॉनॉमिक्स मध्ये. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इंटरमिडिएट इनपुटचं मूल्य वगळून अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याचे मोजमाप म्हणजे GVA. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इंटरमिडिएट इनपुटच्या मूल्यासह अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याचं मोजमाप म्हणजे GVA. अर्थव्यवस्थेतील रहिवाशांनी कमावलेल्या एकूण उत्पन्नाचं मोजमाप म्हणजे GVA. अर्थव्यवस्थेतील रहिवाशांनी केलेल्या एकूण खर्चाचं मोजमाप म्हणजे GVA. ठीक आहे, ओके. तर आपल्याला हे माहित असतं, याचं जास्त काही एक्सप्लेनेशन मी देत नाही. तर ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे कच्चा माल, उपयुक्तता, सेवा यांसारख्या उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इंटरमिडिएट इनपुटचं मूल्य वगळून अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याचं मोजमाप आहे. ठीक आहे, हे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांद्वारे जोडलेल्या मूल्याचं मोजमाप आहे आणि देशाच्या आर्थिक कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी वापरलं जातं. आता इथं जर आपण बघितलं तर देशाच्या GVAचा जो उपयोग आहे तो आर्थिक विकासाला चालना देणारी क्षेत्र ओळखण्यासाठी आणि देशाच्या एकूण आर्थिक विकासात विविध क्षेत्रांच्या योगदानाचं मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो. ठीक आहे, GVAचा जो उपयोग आहे कशासाठी केला जाऊ शकतो ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे A ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे IIP बद्दल तुम्हाला खालील विधानं विचारात घ्या असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, IIP बद्दल. तर IIP हा एक संमिश्र सूचक आहे जो औद्योगिक उत्पादनाच्या टोपलीच्या प्रमाणात अल्पकालीन बदल मोजतो. सेकंड आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे IIP संकलित आणि मासिक प्रकाशित केलं जातं. तर तुम्हाला विचारले कोणतं विधान बरोबर आहे. ठीक आहे, फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही, 1 किंवा 2 नाही. ओके, तर ऑप्शन आहे आपला C, 1 आणि 2 दोन्ही. बघा इथं जर आपण बघितलं तर IIP हे एक सूचक आहे जे दिलेल्या कालावधीत औद्योगिक उत्पादनांच्या उत्पादनातील बदलांचं मोजमाप करतं, त्याच्यामुळं पहिलं विधान बरोबर आहे. एक संयुक्त सूचक आहे जे खालील वर्गीकृत उद्योग समूहाच्या वाढीचा दर मोजते. खाणकाम, उत्पादन, वीज ही व्यापक क्षेत्रे आहेत. वापर आधारित क्षेत्र म्हणजे मूलभूत वस्तू, भांडवली वस्तू आणि मध्यवर्ती वस्तू. ठीक आहे, आणि हे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे संकलित आणि मासिक प्रकाशित केलं जातं, त्याच्यामुळे विधान 2 जे आहे ते बरोबर आहे. IIP साठी आधारभूत वर्ष आहे 2011-2012. तुम्हाला आधारभूत वर्षावरती पण
क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळं या गोष्टी आपल्याला इथं हे करायचे नाही. ठीक आहे, निग्लेक्ट करायचे नाहीत. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आपला आहे आर्थिक वर्ष 21-22च्या संदर्भात तुम्हाला काही सेंटेन्स दिलेत आणि ते सेंटेन्स विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, काय म्हटलं बघा इथं, भारताच्या एकूण आयातीमध्ये चीन, UAE, अमेरिका, रशिया आणि सौदी अरेबियाच्या 40% संयुक्त हिस्सा आहे. UAE आणि नेदरलँड्स नंतर US हे सर्वोच्च निर्यात गंतव्यस्थान राहिलेलं आहे. नेदरलँडने भारताचा निर्यात भागीदार म्हणून चीनला 3ऱ्या स्थानावरून आठवलेला आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे इथे तुम्हाला हे जे इयर आहे ना 21-22, तर या 21-22च्या संदर्भात इथं तुम्हाला विधान विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर कोणते विधान बरोबर आहे असा क्वेश्चन तुम्हाला दिलाय. फक्त 1 आणि 2, 2 आणि 3 आणि वरील सर्व. ओके, बघा इथं जे डी सेंटेन्स आहे ते आपलं बरोबर आहे. काय दिलंय तुम्हाला, एकूण आयातीमध्ये चीन, UAE, अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया 40% संयुक्त हिस्सा आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर जर आपण बघितलं सर्वोच्च निर्यात गंतव्यस्थान, तेही बरोबर आहे. म्हणजे इथं आयातीच्या संदर्भात चीन, UAE, US, रशिया, सौदी अरेबिया यांचा भारताच्या एकूण आयातीपैकी 40% वाटा आहे. त्याच्यामुळं विधान 1 जे आहे ना ते विधान 1 कसं आहे, विधान 1 बरोबर आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे इथं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. एप्रिल-नोव्हेंबर 2022 इथं चीनचा जो वाटा आहे तो चीनचा वाटा तुम्हाला किती दिलेला आहे, एका वर्षापूर्वी 15.5% 13.8% घसरलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट बघा, एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये अमेरिकेचा वाटा 7.2% 6.9% घसरला. एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये US हे सर्वोच्च गंतव्यस्थान राहिलं. त्याच्यानंतर UAE आणि नेदरलँडचा क्रमांक लागला. त्याच्यामुळं हेही विधान जे आहे ना हे विधान पण काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेदरलँडने भारताचा निर्यातदार भागीदार म्हणून चीनला 3ऱ्या स्थानावरून हटवलं. त्याच्यामुळे विधान 3 जे आहे ना ते विधान 3 बरोबर आहे. कालांतराने भारताने आपली निर्यात स्थळे वैविध्यपूर्ण केली आहेत. उदाहरणार्थ एकूण निर्यातीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वाटा 1.2% 23 मध्ये 2% वाढलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, ओके. तर इथं आपला हा सेकंड पार्ट संपतो. तर हे सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. राज्यसेवा पूर्व परीक्षेला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. UPSC प्रमाणेच पेपर सेट होत आहेत. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.